साधारण एक 55 सिनेमे केले असतील. त्यातले 10 ते 12 सिनेमे असे आहेत की म्हणजे पॉपकॉर्न खाली पडला गेला रो. आणि ह्याच्या आधी ज्या सिनेमात डायलॉग आले होते, माझे डायलॉग होते, तो एकही सिनेमा चालला नाही. आणि ही फिल्म एवढी चालली की माझ्या गावाकडचे मित्र म्हणले, तुला बोलू दे ना तिकडं मुंबईत, तुला बोलू दे ना पडद्यावर, म्हणली एकही डायलॉग नाहीये तुला. मी नुसता मागे उभा आहे. व्हॅनिटी आल्या ना त्यांचं शिकणच बंद झालं. कारण ना नवीन ऍक्टर जो आहे ना तो येतो, हा मार्क कुठे आहे, उभा राहतो, शॉट झाला म्हणतो की हा माझा झाला ना शॉट, मी जाऊ ना, मग व्हॅनिटीत जातो. पोराला जाऊन म्हटलं, अरे काय बसलाय आज, चल ना तिकडे, परवणी आहे माझ्यासाठी. मी समजा 9च्या शिफ्टला 8:30ला रेडी आहे मेकअप करून, आणि शॉट माझा 2 वाजता लागलाय. तर काही जण म्हणतात, अरे मग मला सकाळी बोलवलं कशाला. तसं नाहीये. आता देवा, कुशल आणि संदीप तुमच्या तिघांनाही मिळून माझे प्रश्न असणार आहेत, त्यामुळे तुम्ही कसाही माईक तुमच्यामध्ये चेंज करू शकता. तुमच्या तिघांची केमिस्ट्री भन्नाट आहे, ती कालही आम्ही अनुभवली. आणि ते नूडल्सचा तर काय किस्सा आहे की ते मला ऐकायचं की अगदी 2-2:30 वाजेपर्यंत तुम्ही शूटिंग करत असायचं, आणि मग रात्री कोण कोणाला नूडल्स खिलवायचं? ते काय व्हायचं की आम्ही सकाळी जेव्हा रूममधनं सेटवर यायचो तेव्हा एक आपला ब्रेकफास्ट केलेला असायचा. दुपारी साधारण फार हेवी जेवण नसायचं, म्हणजे आम्ही करायचो नाही, का तर रात्रभर शूट करायचे किंवा रात्रीपर्यंत शूट करायचे 10 पर्यंत. आणि जसे जसे 9-10 वाजायला येतात तसं मग आम्हाला एक अशी प्रेमळ अशी एक वॉर्निंग मिळते. वॉर्निंगपेक्षा एक सूचना मिळते की अरे आपण हा मूड असाच कंटिन्यू ठेवून शिफ्ट वाढवायची का. 1.5 शिफ्ट. मग आमची ती एक शिफ्टचं रूपांतर आमचं ते 1.5 शिफ्ट मध्ये व्हायचं. आणि हे रोज व्हायचं. आणि आम्ही सुद्धा प्रेमाने, शेवटी ते प्रेमाने एवढं सांगितलं जायचं आमच्या प्रेमळ प्रीतम मुनी, सो ते प्रेमाने ऍक्सेप्ट केलं जायचं. ऑफकोर्स त्याचा मोटो एकच असायचा की तुम्ही चांगल्या मूड मध्ये आहात ना, तर तो मूड कॅरी करूया, म्हणजे तो सीन कम्प्लीट होऊ दे. सो आमचं असं कधीच नसायचं की 1 शिफ्ट किंवा 1.5 शिफ्ट. तो सीन कम्प्लीट झाला ना की आम्ही थांबायचो, हा चला सीन आपण त्या चांगल्या मूड मध्ये कम्प्लीट केलाय. सो असंच एक दिवस असं शूट करताना आम्ही 2 वाजता आमचं पॅकअप झालं. आम्ही हॉटेलच्या रूमवर गेलो आणि आम्ही एकत्र जायचो, मी, संदीप, कुशल. सो मला एक तर भूक लागली होती कारण मी रात्री काहीच खाल्लं नव्हतं, आणि माझ्याकडे सगळं कॅरी असतं, इंडक्शन हे ते सगळं कॅरी करतो मी. सो मी रूमवर गेलो आणि इंडक्शन वगैरे लावलं त्या तिकडे, आणि म्हटलं अरे मला भूक लागली, ह्यांना सो भूक लागली असेल. तर मी संदीपला फोन केला, तर संदीपने काय उचलला नाही कारण संदीप झोपला होता. बर. मी कुशलला फोन केला, कुशल अरे मी नूडल्स बनवतोय, तुला भूक लागली असेल तर सांग मला, मी जास्त नूडल्स बनवतो. अरे देवा, रात्रीचे 3 वाजले, 3:30 वाजलेत, अरे कोण आता नूडल्स खातं का, अरे वेडायस का तू. म्हटलं अरे ओके ठीक आहे, हरकत नाही. ओके. तू पण नको होस, इतक्या रात्रीचं खायचं नाही, तू पण नको होस. म्हटलं 3 वाजले, तर काही वेळ आहे का खायची. आणि त्याच्यानंतर म्हटलं ठीक आहे, हरकत नाही. त्याला म्हटलं मी ठीक आहे, 15 मिनिटांमध्ये मी फ्रेश होईन आणि मी नूडल्स करायला लागणार आहे. आणि 15 मिनिटानंतर मला कुशलचा फोन आला. देवा, नूडल्स बनवलेत का बनवतोयस, काय आहे तुझं म्हणजे. तर देवा मला म्हणतो, नाही आता मी बनवायला घेतोय, मग मला पण बनव, भूक लागली यार. सो आम्ही ऑलमोस्ट 3:30-4 वाजता मी ते नूडल्स खाल्ले. बरं. सो असे किस्से घडतच असतात. फक्त एकच होतं की याच्यामुळे बॉन्डिंग अजून ते जाणवतंय, आणि म्हणजे कालही जाणवलं, पुण्याच्या सोहळ्यातही जाणवलं. संदीपकडे मी येणार आहे. संदीप, तू एक आठवण शेअर केली होतीस की अल्याड पल्याड नंतर आता हा मराठीतलं पहिलं युनिव्हर्स. अख्ख्या या घबाडकुंडाचं एक USP आहे, संदीप पाठक, माहितीये का. USP बरोबर, युनिक संदीप पाठक. येस. आणि तू तेव्हा आठवण जी सांगितली होतीस की तुझं पोस्टर कधीतरी झळकेल, तुझ्यासाठी एखादी व्यक्तिरेखा लिहिली जाईल, आणि लक्ष्मीकांत बेर्डेंनी तुला हे आशीर्वाद दिले होते, ते मला आता आठवतंय इथे. ते त्या सगळ्या आठवणी त्या पुण्याच्या सोहळ्याच्या आठवतात. तोच धागा पकडून मी असं विचारतो की ज्या वेळेला तुला कळलं एवढी मोठी व्यक्तिरेखा करायची आणि आपला चेहरा तिथे पोस्टरवरती येणार आहे, त्या क्षणाला काय फील झालं होतं? खूप आनंद झाला. याआधी अनेक सिनेमांमधून पोस्टरवर मी झळकलोय, जसं इडक नावाचा सिनेमा होता, तो पूर्णपणे माझ्या, अनेक सिनेमे आहेत, रंगपतंग आहे किंवा भरपूर, पण अशा प्रकारच्या जॉनर मी फार हाताळला नव्हता त्याच्यामध्ये. की अल्याड पल्याड मध्ये होतो, पण मी त्याच्यामध्ये 4-5व्या क्रमांकाची भूमिका असेल माझी. पण ह्याच्यानंतर अल्याड पल्याड नंतर असं झालं की या एका पात्राभोवतीची गोष्ट फिरतीये, म्हणजे हे पात्र सेंटरला आहे आणि
त्याच्या भोवती सगळं विणकाम केलं जात आहे आणि तो आहे मेन सगळ्या बरोबर. ह्या गोष्टीचा साक्षीदार आणि सहभाग त्या माणसाचा आहे. तर अशा पद्धतीची भूमिका आल्यानंतर मनाला आनंद होतोच. त्याचं कारण असं आहे की मुंबईत आल्यानंतर आमचा स्ट्रगल वेगळा आहे आमच्या सगळ्यांचा, शशांक, देवा, कुशल. कारण तेव्हा आम्ही जेव्हा मुंबईमध्ये स्ट्रगल करायला तेव्हा नाटक हे जास्त ताकदीचं हो. माध्यम होतं आणि सिनेमे वर्षाला 100 सिनेमे हे तोपर्यंत झालेलं नव्हतं. हे मी नव्हतं, 2001चं सांगतोय. टेलिव्हिजनला सुद्धा चॅनल्स कमी होते, म्हणजे तारा, प्रभात असं आले आणि गेले. आले आणि गेले, त्यानंतर 9 वाजेपर्यंतच मालिका. हो. मालिकांमध्ये सुद्धा कॅरेक्टर ऍक्टरला तेव्हा फार हे आलेलं नव्हतं तोपर्यंत. त्यामुळे आमच्याकडे एकच ऑप्शन होतं की नाटक. आणि नाटक करत असताना सिनेमाची क्रेज, हो. की लक्ष्मीकांत बेर्डे सरांबरोबर, म्हणजे सिद्धार्थ जाधव मला नेहमी सगळ्यांना सांगतो की संदीप पाठक माझ्यापेक्षा एका गोष्टीत नशीबवान आहे की त्यांनी लक्ष्मीकांत बेर्डेंबरोबर काम काम केलं, केलं, लक्षा खरं. मामांबरोबर. हो. सो माझ्यासाठी तर ती अशी पर्वणी होती ना की खरंय. मी सुरुवातीला माझे डायलॉग विसरून मी त्यांच्याकडेच बघत बसायचो. खरंय. पण तो जो ऑरा आहे की असं वाटायचं की हे खरं घडतंय की ज्यांचे सिनेमे एकदा परळीला लक्षमामा आले होते शूटिंगला, गार्डन मध्ये शूटिंग होते एका उद्यानामध्ये गाण्याचं, वर्षा उजगावकर आणि लक्ष्मी आंबेडकर. तर आम्ही माजलगावून सगळे ते गाड्या करून ते बघायला आणि लांबून नुसतं ते तिकडे बसलेत बघतात. तर त्यांच्या सोबत आज मी उभा आहे आणि ते माझ्या खांद्यावर हात ठेवतात आणि मी त्यांच्यासोबत स्टेज शेअर करणार आहे. ही जी फिलिंग आहे ना त्यावेळेसची, की मला किती पैसे मिळतात पेक्षा लक्षमामांबरोबर मी खरंय. आज हे करतोय. प्रशांत नामले, हो. आजही आम्हाला त्यांच्याबद्दल तेवढीच त्यांची क्रेज अजूनही कमी झालेली नाही. अशोक मामा असतील, बरोबर. प्रशांतजी असतील. तर तेव्हाचं एक स्वप्न असतं ना की आपल्याला सिनेमा माध्यमामध्ये काम मिळायला हो. पाहिजे. आणि तेव्हा शूटिंग बघायला जाणं, लांबून बघणं. आणि अगबाई अरेच्या मधला एक किस्सा सांगतो मी. अगबाई अरेच्या मध्ये मी पिऊनचा रोल, तो चपराशी असतो ऑफिस मधला, आणि संजय नार्वेकर सर त्या प्रमुख भूमिकेत आणि ते येतात ऑफिसमध्ये. त्यांच्या ऑफिसमध्ये मी पिऊन असतो, साफसफाई करतोय हे ते. तर तेव्हा एका म्हणजे आत्ताच्या नवीन मुलांना जो प्लॅटफॉर्म मिळतो ना, पटकन येतात आणि त्यांना काय रोल मिळून जातो. आणि आम्हाला असं होतं की एका छोट्या रोलसाठी, छोट्या फ्रेमसाठी आपण दिसतोय का कुठे. तर मी तेव्हा केदार शिंदे सरांना म्हटलं, सर मी आता हे दार पुसतोय ना, तर संजय नार्वेकर सर जेव्हा येत आहेत तेव्हा त्यांची चाहूल आली, ते आलेत, तर मी एक असा लुक देऊ का जेणेकरून स्क्रीनवरती चेहरा दिसेल. आणि तेव्हा ना ते सगळं त्या डीओपीने ते काय म्हणतो आपण त्याला, हे लावलेलं स्टेडी कॅम लावलेलं. आणि ते माझ्यासाठी असं होतं की हे काय यार, स्टेडी कॅम हे ते, आणि काय काय खतरनाक. तर केदार शिंदे जर माझ्याजवळ आले, ते म्हणले बरं घे, कारण ते थिएटरचे आहेत ना. तर ते म्हणले ठीक आहे. नंतर त्या डीओपीला म्हणले ह्याचा एक क्लोज इकडनं घेऊया, संजय नार्वेकर इकडे आहेत आणि हा बघतोय त्यांच्याकडे. तर मग ते सगळे असे मॉनिटर समोर बसले तर आपण गर्दीतून एक हा मग केदार शिंदे सर बघतात, हा ओके शॉट आहे, नेक्स्ट. ओके. खरंय. ही जी धडपड आहे ना, बरोबर. त्या धडपडीपासून छोटे छोटे छोटे, म्हणजे काही काही सिनेमे तर मी साधारण एक 55 सिनेमे केले असतील, त्यातले 10 ते 12 सिनेमे असे आहेत की म्हणजे पॉपकॉर्न खाली पडला गेला रो. अरे बापरे. मी शिवाजीराजे भोसले चित्रपट होता, मला महेश मांजरेकर सरांबरोबर काम करायचं होतं आणि प्रचंड इच्छा. मी अतुल काळेंना फोन केला की अतुल दादा, महेश सर मला कुठे येऊ भेटायला, मला काम करायचं राव, असं तसं. सरांना सांगितलं असं नाटकात काम करतोय, मेकअप नावाचं नाटक आहे असं. तर महेश सर म्हणले हा बोल. मग त्याला मी शिवाजीराजे भोसलेच्या चित्रपटाला महाबळेश्वरला शूटिंग, सचिन खेडेकर, मकरंद अनासपुरे, महेश, रीमाताई सगळे. आणि ना मी फुल एक्साइटेड. पहिले 4-5 दिवस शूटच नाही झालं माझं. म्हणजे हल्ली मुलांचा पेशन्स संपलाय, आमच्यामध्ये तो आहे की 4-4, 5-5 दिवस शूट नाही, पण आम्ही आपलं काय चालू आहे बघतोय की काय शूट चालू आहे. आणि त्या अख्ख्या सिनेमामध्ये मी नुसता मागे उभा आहे महेश मांजरेकरांच्या. आणि ह्याच्या आधी ज्या सिनेमात डायलॉग आले होते, माझे डायलॉग होते, तो एकही सिनेमा चालला नाही. आणि ही फिल्म एवढी चालली की माझ्या गावाकडचे मित्र म्हणले तुला बोलू दे ना तिकडं मुंबईत, तुला बोलू दे ना पडद्यावर, म्हणली एकही डायलॉग नाहीये तुला. मी नुसता मागे उभा आहे. तर एका डायलॉग साठी मी महेश सर, सर पंत चला, पंत, मी पंतचा रोल, पण चला पंत. तर इकडे तिकडे कोण नाही, मी आणि महेश सरच त्या टेकडीवर तिकडे. इकडे कोण, म्हणलं सर हा बोल, म्हणलं हो महाराज, असं घेऊ का.
पण नको, इथे नाही जाणार ते. मी नुसतं म्हणतो चला पंत आणि आपण जातो. जाऊया. हो सर. माझं पॅकअप झालं, निघताना मी म्हणलं महेश सर मी सध्या खूप बिझी आहे, मला डबिंगच्या तारखा सांगा काय आहेत त्या. सो हे छोटं छोटं मी काय कुशल काय सगळ्यांनी आम्ही छोटं छोटं केल्यामुळे ना खरंय. आता आपण एक काहीतरी ह्याच्या दिल्याची गोष्ट आहे आणि ती आपल्या खांद्यावर आहे म्हटल्यानंतर ते जे अनुभव आहेत किंवा ते जे काम बघितलंय, बरोबर. नवीन मुलांचा मी नेहमी डिसएडव्हान्टेज काय सांगतो माहितीये की शशांक, व्हॅनिटी आल्या ना की त्यांचं शिकणंच बंद झालं. हम्म. कारण ना नवीन ऍक्टर जो आहे ना तो येतो, हा मार्क कुठे आहे, उभा राहतो, शॉट झाला म्हणतो की हा माझा झाला ना शॉट, मी जाऊ ना, मग व्हॅनिटीत जातो. बरोबर. आणि आम्ही काय करायचो की सचिन Observe खेडेकरांची करायचं. ती सोलोलुकी सगळ्या त्या स्टॅच्यूज बरोबर, ते मी बघितलंय. खरंय. ते मी तिथे राहून बघितलं की काय टेकिंग आहे आणि काय, किंवा नटसम्राट मध्ये सुद्धा मी छोटा रोल केलाय. पण मी फिल्म सिटीत सेट होता आणि मी छोटा बेवड्याचा रोल करायचो, त्या पुलाखाली असलेला तो बेवडा. मला त्याच्यात इंटरेस्ट कुठे आहे, आपल्याला काय. नाना सरांच्या सगळ्या सोलोलुकी मी तिथे बघितल्यात, मॉनिटरच्या तिथे उभारून लांबून. विक्रम सर आणि नाना सरांचे ते पायऱ्यावरचा जो सीन आहे त्यांचा, तो मी बघितलाय. सो मला असं वाटतं ना की ते जे बघितले ना मी, त्याचा फायदा आम्हाला ह्या सिनेमामध्ये होता. आणि मला असं वाटतं की गबाळकुंड. नटाला ना, नट हा हळूहळू हळूहळू ते मुरलेलं लोणचं आहे, तो 40शी नंतर बहरतो. खरंय. मग 40शीच्या आधी किंवा कुठल्याही नटाला काम नसणं ह्याच्यातून तो जास्त शिकतो, काम हो. असण्यापेक्षा. खरंय. काम हातातून जाणं, हे सगळं जेव्हा होतं ना, तेव्हा मग रोल, कॅमेरा, ऍक्शन, नंतर जो शॉट देतो ना, खरंय. तो या सगळ्यातून आलेला असतो. आता मी दिग्दर्शक आहे. सांगतोय ना आता हा त्यांना सॉरी No problem. सॉरी तू म्हटलंस म्हणून मला आठवलं गेलं. मी एका इंग्लिश फिल्मला असोसिएट डिरेक्टर म्हणून काम करत होतो. तू जे म्हटलंस नाही आहे, तर तिथे लीडला एक पोरग काम करत होतं, पोलीस इन्स्पेक्टरचं काम करत होतं आणि मी असोसिएट डिरेक्टर म्हणून काम करत होतो. 6 सीन्स होते, 6 सीन्स. ज्या 6 सीन मध्ये ओमजी आणि टॉम अल्टर होते तिथे. तर मी म्हटलं आपल्यासाठी पर्वणीच आहे. तर दोघांचेच सिक्वेन्सेस चालू होते आणि तर मी लाईन्स द्यायला उभं राहिलो, त्यांना ओमजींना लाईन्स देण्यासाठी म्हणून मी उभा राहिलो तिथे. तर टॉम अल्टर आले, क्या कर रहे हो? नहीं सर, लाइन्स देने के लिए खड़ा है. क्यों? मैं हूं ना यहाँ पे. मतलब नहीं सर, आप तो नहीं आप तो क्या, अरे यार दोस्त है हम लोग, ऐसे क्या बात कर रहे, इतने सालों के बाद मिले. आणि मी तुला सांगतो पर्वणी होती. मी त्या पोराला जाऊन म्हटलं, अरे काय बसलाय आज, चल ना तिकडे, पर्वणी आहे माझ्यासाठी. खरंय. सर ये लाइन ऐसे लेके देखते हैं सर. दोघांचं चाललंय, मग इकडे डिरेक्शन, मग डिरेक्टरला एक थोडा चेंज करके देखो क्या हम लोग. तो हाँ करो सर. मैं ये ओम जी ये लाइन है ना थोड़ा ऐसा कर दे. अरे हाँ यार वो निकल गया था, वो किया था ना मैंने वो, हाँ मास्टर में किया था ना, निकल गया, सॉरी चल करते. तुम्ही म्हटलं हे जे बॉन्डिंग आहे, मी म्हटलं किती किती वर्षांनी भेटलात तुम्ही एकमेकांना. म्हटलं 7-8 वर्षांनी भेटलो, फोनवरती बोलतो पण ऍक्टर म्हणून आम्ही 7-8 वर्षांनी बर. समोर आलो होतो म्हटलं. आणि ही पर्वणी येणार आहे खरंय. तुमच्यासाठी, 2 लिजंड तुझ्या समोर कामं करतायत. खरंय. आणि सेम वायजावर ओमजी पण बसलेले आणि ओमजी त्यांना लाइन्स देत आहेत तिथे. वा. तू क्यों देगा लाइन्स, तू खड़ा रहे यहाँ पे, आप मत दो लाइन्स, मैं दे दूंगा उनको लाइन्स. खरंय. तुम्हाला दाखव आत्ता ज्याच्यामध्ये कोण उभा राहतो. सॉरी. मला ह्याचीच री ओढतो मी पुढे. नागराज मंजुळे आणि मी गप्पा, मी त्याच्या घरी गेलो होतो आणि बच्चन साहेबांचा मी विषय काढला की मला खूप आकर्षण आहे, कसं काय प्रोसेस काय. तर तो म्हणाला की ते सेटवर एकदा आले व्हॅनिटीतून बाहेर की डिरेक्टर जोपर्यंत सांगत नाही तोपर्यंत ते बसून असतात, त्यांचं स्क्रिप्ट वाचत असतात. क्यू द्यायला ते स्वतः, मुलं होती ना त्याच्यामध्ये बरोबर. या फिल्ममध्ये, तर त्यांना क्यू देणं, मी इकडे उभा आहे, मग उभा राहणं. एकदा सनडाऊन होत होता, सन जातोय आणि खूप पळापळ चालू होती. त्यांच्या ते लक्षात आलं. ते नागराजला म्हणाले की काय आहे, की काय प्रॉब्लेम. नाही सर, सन जा रहा है. हा, तर तुम्हाला चेंज करायला व्हॅनिटीत जायचंय परत, आणि स्लम एरियामध्ये शूट होतं त्यांचं, आणि तोपर्यंत सन जाईल म्हणून आम्ही जरा घाई करतो. ठीक आहे, त्यांनी तिकडे मागवले आणि एका झोपडीमध्ये साईडला उभा राहिले, पटकन चेंज केला, रेडी. हो. तर हे ना, हे सिनेमा माध्यम आहे बॉस. खरंय. ते जोपर्यंत तुम्हाला अवगत होत नाही तोपर्यंत त्याची तुम्ही मजा घेऊ शकत नाही. मी समजा 9च्या शिफ्टला 8:30ला रेडी आहे मेकअप करून, आणि शॉट माझा 2 वाजता लागलाय ना, तर काही जण म्हणतात अरे मग मला सकाळी बोलवलं कशाला. तसं नाहीये, तसं नाहीये. इथे कोणी मुद्दामून करत नाहीये. बिकॉज एखादा शॉट आहे, डिरेक्टरला तो पाहिजे आणि तो मिळत नाहीये, आणि मिळाल्यानंतर त्याला असं वाटतं की हा शॉट मला राऊंड ट्रॉलीवर सुद्धा पाहिजे आता.
बरोबर. त्याचं तेव्हा ठरलेलं नसतं. खरंय. मग राऊंड ट्रॉलीसाठी जो वेळ लागतो हे सगळं तंत्र माध्यम आहे. नट जोपर्यंत त्यात इन्व्हॉल्व्ह होत नाही की बीजीएम काय, व्हीएफएक्स आणि किती जण काम करतायत मागे, आम्ही पडद्यावर दिसतोय, बरोबर. ते जोपर्यंत त्याचा कॉग्निझन्स घेत नाही ना, तोपर्यंत त्याला असं वाटतं की माझ्यामुळे सिनेमा चालतोय किंवा मी आहे म्हणून सिनेमा आहे. तसं नाहीये, ते आहेत म्हणून आपण आहोत. आम्ही Correct. तिसऱ्या, कालही मी म्हणलं, आम्ही तिसऱ्या चौथ्या रांगेतली मंडळी Yes, आहोत. yes. त्याच्यामुळे हे माध्यम जोपर्यंत समजत नाही ना, तोपर्यंत त्याची मजा नाही. प्रीतमकडे येणार आहे की मुळात एवढ्या सगळ्याची मोठ बांधणं ही गोष्ट खूप महत्वाची असते आणि मराठीतल्या पहिल्या युनिव्हर्सचा तू डिरेक्टर आहेस, कॅप्टन ऑफ द शिप आहेस आणि 1.5 शिप डिरेक्टर हे पण आम्हाला कळलेलं आहे. तर ही सगळी मजा हे जे काय आहे तर ते माहिती नाही, पण तो व्हायरल झालेला आहे. तर मला ते अनुभव तुझ्याकडनं जाणून घ्यायचे. बघा, 1.5 शिप म्हणजे आता हे किती गोड आहे, यांना सोडायची इच्छा होणार का? बरोबर. म्हणून मी 1.5 शिप घ्यायचो की नको जायला वाट. म्हणजे आपण लहानपणी ना कोणाच्या घरी गेलो तर आपण काहीतरी कारण द्यायचो कोणाकडे थांबताना, म्हणजे की अरे नाही तर थांबलं पाहिजे. तर ते हे म्हणून मी 1.5 शिप करत होतो, नाही तर काय नाही, माझं तर 12 तासातच काम होऊन जातं. सो खरंच मला खूप मजा आली. आम्ही फिल्म करत असताना आम्ही कधीच असं मला काहीच गोष्टी जाणवल्या नाही. म्हणजे आता जे बॉन्डिंग बघतोय, कदाचित हे त्याचं प्रॉपर उत्तर आहे की खरंय. 1.5 शिप करत असताना आम्हाला कधीच असं जाणवलं नाही की आपण हे का करतोय. कारण गोष्टच अशी होती आणि एकदा आम्हाला खूप मोठा टास्क होता का त्या कमी जागेत शूट करायचा आहे, एका बांधलेल्या जागेत आम्हाला शूट करायचा आहे आणि तो त्यांच्या मूडवर, किंवा आता जर ऑल ओव्हर फिल्म बघितलं, फिल्म यासाठी चांगला वाटतो की जे पण कॅरेक्टर, जे पण याच्यामध्ये कलाकारांचे जे जे ते त्याचा खंगरी आहे, बाबा आहे, दिले आहे, त्यांनी तो खूप कमाल केला म्हणून हे सर्व उठून दिसत. खरंय. बरोबर. मुळात चर्चाच चालू आहे की 30 फूट विहीर सुद्धा, ते सुद्धा रहस्य आम्हाला कळलंय. हा, बरेच रहस्य काल उलगडले. येस. तर हा, yes. त्याविषयी पण थोडं. तर ती मजा होती. आणि मला अशी एक गोष्ट होती की सेट उभा करताना की वेगळं काहीतरी झालं पाहिजे. म्हणजे पहिले तर आम्ही रिअल लोकेशन बघत होतो, पण रिअल लोकेशन करत असताना आम्हाला खूप गोष्टी जाणवल्या की तिथपर्यंत लाईट पोहोचला पाहिजे, तिथे सर्व प्रकारच्या गोष्टी ज्या आम्हाला लागतात किंवा या गोष्टी पोहोचल्या त्या पॉसिबल नव्हत्या. तर म्हणून आम्ही डिसिजन घेतलं की नाही, आपण याला ना विहीर बनवूयात आणि तिथे जाऊन शूट करूयात. त्यानुसार आम्हाला आमची लाईट सेटिंग, चढतं कसं येईल, उतरता कसं येईल, या गोष्टीचे आम्ही या गोष्टी खूप बारकाईने काम केलं. त्यामुळे हे जे दिसतंय आपल्याला 30 फूट 20 फुटाचे 30 फूट कसं झालं, हे त्याचं एक लॉजिक आहे. खरं तर बऱ्याच गप्पा मारायच्या आहेत, पण अनेक जण प्रतीक्षेत आहेत तुमच्याशी बोलण्यात, त्यामुळे आत्तापुरतं आपण इथे थांबणार आहोत. पण तुम्ही सर्वांनी मिळून आवाहन करा की घबाड कुंडला प्रतिसाद द्या आणि एक वेगळं घबाड पण तुमच्या पुढे निर्माण होऊ दे. 19 पुरस्कारांचं घबाड. 19 जूनला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होतो आहे घबाड कुंड. जाऊन थिएटर मध्येच नक्की बघायचं आहे घबाड कुंड. धन्यवाद. आणि एक छोटीशी विनंती प्राजक्ताला, तुझं ते गाणं पाठ होतं, त्यातलं काही आठवतंय आता? नाही. ते रात्री 3:30 वाजता मला नेलं होतं. मला इतकंच आठवतं की हे दोघं माझ्यावर खूप भडकले होते. अच्छा. ए, हिचं कसं पाठ होतं रे? बरं. अब ओवी. हा हा चालेल. वैष्णवीकडनं सांगता करूया आपल्या गप्पांची. ती ओवी अशी होती ज्याच्यामुळे बघणाऱ्याला कळतं की हिचं त्या बाळावर किती प्रेम आहे आणि ती किती इन्व्हॉल्व झाली आहे त्याच्यामध्ये आणि किती वाट बघते आतुरतेने. पावसाची रिप रिप मनी काहूर काहूर, वाळूताच्या वासासाठी माय आतुर आतुर. वा. आणि आपण प्रेक्षकांनाही सांगूया की 19 जून पासून प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटाला चांगला प्रतिसाद द्या आणि खरोखरच या चित्रपटांवरती पुरस्कारांचं घबाड त्यांना सगळ्यांना मिळू दे आणि तो अनेक असा आठवणींचा खजिना घेऊन आपण पुन्हा एकदा येऊया, सक्सेस पार्टीला पुन्हा भेटूया, अशा शुभेच्छा येतो. स्वामीची आणि प्रार्थना करतो. धन्यवाद. धन्यवाद.